नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच रामराजेंची बुद्धी भ्रष्ट, रणजितसिंह निंबाळकर. फलटण तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये प्रवेश होत असल्याने रामराजे नाईक निंबाळकर अस्वस्थ झाले असून त्यामुळे त्यांची वक्तव्ये दिवसेंदिवस खालच्या पातळीवर जात आहेत. साखरवाडी येथे बोलताना त्यांनी मुलीबाळींवर केलेली टीका अत्यंत घृणास्पद आणि अक्षम्य आहेत. रणजितसिंह म्हणाले, मी पोलीस गाड्या घेऊन फिरतो म्हणून त्यांना मला मारायचे आहे का? गोळ्या घालायच्या आहेत का? मला मारण्यासाठी 2 वेळा सुपारी देण्यात आली होती. कुठेही बोलवा, मी एकटा येण्यास तयार आहे. आम्ही विकास कमी करत आहोत, मात्र त्यांना विकास दिसत नाही. सतत नकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. श्रीराम कारखान्यासाठी आम्ही तिघांनी 7 कोटी रुपये टाकावेत असे सांगणाऱ्या श्रीमंतांनी स्वतः पैसे टाकून कारखाना चालवावा. आता जनतेचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. जनतेकडून पैसा गोळा होणार नाही. तुम्ही 1 नंबरचे थापाडे आहात. अफवा पसरवण्यात माहीर आहात. दारूच्या कर्तृत्वावर बडाया मारता. दारूचेही कारनामे मला समजले आहेत. योग्य वेळी तीही बाहेर काढले जातील. वय झालं तरी खालच्या पातळीवर बोलता. मुलीबाळींवर संशय निर्माण करता. हेच का खानदानी माणसाचे लक्षण? असा सवालही रणजितसिंहांनी केला आहे.